सभा निवडणूक प्रचारामध्ये भाजप नेत्यांकडून आता दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवरती कौतुक वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र उद्धव ठाकरेंवरती पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसह सर्वच भाजप नेते हल्लाबोल करताना आपल्याला पाहायला मिळतायत। काँग्रेस नेत्यांच्या तोंडी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत चांगली वक्तव्य नसतात अशा प्रकारची टीका पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी केलेली आहे। तर बाळासाहेबांवर एवढं प्रेम होतं तर त्यांची शिवसेना का फोडलीत अशा प्रकारचा सवाल खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे। देश और महाराष्ट्र की राजनीति में बाला साहब ठाकरे का योगदान अतुलनीय है, लेकिन कांग्रेस के नेताओं के मुंह से बाला साहब की प्रशंसा भी उसके लिए एक शब्द नहीं निकलता है। मैं आघाड़ी में कांग्रेस के दोस्तों को यह भी चुनौती देता हूं, वो कांग्रेस के नेताओं से, युवराज के मुंह से बाला साहब ठाकरे की, उनकी विचारधारा की सार्वजनिक रूप से प्रशंसा करके दिखाएं। और उद्धव ठाकरे तीनों एक दल के अंदर लड़ रहे हैं। ये राहुल बाबा हमारे सावरकर जी का विरोध कर रहे हैं। रावेर वालों, आप लोग उससे सहमत हो क्या? जोर से बोलो, सहमत हो? आज मैं कहकर जाता हूं, उद्धव जी, आप में अगर दम है तो राहुल बाबा से सावरकर जी और बाला साहब ठाकरे के लिए दो अच्छे शब्द बुला दो भैया, दो अच्छे शब्द। बाळासाहेब ठाकरेंवरती आपलं इतकं प्रेम होतं तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीनं आपण गैरमार्गाने फोडली नसती, विकत नसती घेतली ना। अमित शहांचं काय तुम्ही एवढं मनावर घेताय? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष महाराष्ट्रात एक इंच पुढे सरकत नाही। आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, हिंदुहृदय सम्राटांचा पक्ष आपण ज्या पद्धतीनं फोडलात, माणसं विकत घेतली, हे आपलं बाळासाहेबांवरचं प्रेम समजायचं का? तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हे अधिक चांगले आहेत आणि त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत प्रेम आणि आदर आहे। तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाही आहे त्यांचं।